दादा काय सांगाल, आज आपल्या पवार पेट्रोलियमवर खूप गर्दी झाली आहे. लोक दुपारपासून या ठिकाणी उन्हातान्हात उभे होते. आपण त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून रात्री जेवणाची व्यवस्था केली. आपण काय सांगाल? आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हातान्हात इथे भुकेले बसलेले होते. त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले आहेत जवळजवळ. आता गाडी येते. आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे. आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे, नंतर या वाहनांना डिझेल उरल्यावर देणार आहे. तरी सर्वांनी आता शांततेत सगळ्यांनी सहकार्य करावे ही विनंती करतो. व ही टंचाई जी थोडी निर्माण झालेली आहे त्याला पंपवाल्यांच्या काही पर्याय नाही आहे. ही सर्व भारतात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. दादा, प्रत्यक्षामध्ये पेट्रोल किंवा डिझेल टंचाई नाही आहे, परंतु शेतकऱ्यांची अचानक कामं निघाली आणि भारतामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात अचानक असं एक अफवा पसरली की डिझेल किंवा पेट्रोल नाही आहे, म्हणून ही गर्दी झाली आहे. एक पेट्रोल पंपचे संचालक म्हणून आपण काय सांगाल? नाही, टंचाई म्हणजे आता हे शेतीचा सीझन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतं आहे आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतो आहे. त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते. तरी ती टंचाई 8-15 दिवसात सॉल्व्ह होईल असं वाटतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही टंचाई नाही आहे, परंतु लोकांमध्ये जो गैरसमज पसरला आहे आणि जी अचानक कामं निघाली त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ते शेतीचे जास्त मोठ्या प्रमाणात कामं सुरू असल्यामुळे ही टंचाई कृत्रिम स्वरूपाची आहे. लोक स्टॉक जास्त प्रमाणात करत आहे, पुढे डिझेल मिळणार नाही या हिशोबाने. काही लोक बॅरलच्या बॅरल भरत आहेत, त्याच्यामुळे थोडी अडचण येते. तरी त्यांच्याही लवकरच सॉल्व्ह होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना डिझेल मिळेल ही श्वासवती देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.